नमस्कार मंडळी. टेन्शनच्या व्हिलनची धुलाई करून तुमच्या चेहऱ्यावर हास्याची चमक आणण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, नेहमीप्रमाणे आज देखील आपल्या हास्य जत्रेत काही खास पाहुणे सहभागी झालेले आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आनंद या मालिकेत आपल्या सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकणारा अभिनेता यशोमान आपटे आणि आपल्या गोड आवाजानं आपल्याला मंत्रमुग्ध करणारी गायिका शरयू दाते. मंडळी, 21 ऑगस्ट पासून सोनी मराठीवर सुरू झालेल्या सिंगिंग स्टार गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे या गायन स्पर्धेत यशोमान आपल्याला गायक स्पर्धक म्हणून तर शरयू त्याची मार्गदर्शक म्हणून आपल्याला दिसत आहेत. तुमच्या या सुरमयी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता वळूया आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, कॉमेडीला लाफ्टरचा न्याय मिळवून देणारे कॉमेडीतले वकील अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे सज्ज झालेत खानदेश रत्न श्याम सुंदर राजपूत यांची केस लढायला. बघूया त्यांची ही केस कॉमेडीच्या कोर्टात कशी उभी राहते ते. ॲडव्होकेट खांडेकर, ओ ॲडव्होकेट खांडेकर. अरे कोणी नाही इथे. नमस्कार साई मॅडम. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. आयुष्यात कोर्टाची पायरी कधी चढू नये असं म्हणतात, पण मला वाटतंय की आयुष्यात मला आता कोर्टाची पायरी चढावीच लागणार आहे. आमच्या ऑफिसमधले प्रभाकर मोरे आहेत ना, त्यांनी निंबू बाहेर काढला, अंधश्रद्धा पसरवली, म्हणून मी काय केलं, त्यांना असं थोडंसं शेपालून काढलं बा. 2 चापट्या मारल्या हो, पण त्यांनी डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करून टाकली ना. हां, आणि पोलिसांनी बी त्यांना सिरियसली घेतलेलं आहे. पोलीस मला अटक करायला कधी बी येतील, म्हणून मी इकडे ॲडव्होकेट अंडेकरांकडे आलेलो आहे. आपलं खांडेकरांकडे आलेलो आहे. अरे ॲडव्होकेट खांडेकर. ओ हॅलो. प्लीज हॅव अ सीट. प्लीज हॅव अ सीट. Oh, sorry. Please have a seat. Yes. I'm actually really it's not done. की तुम्ही उभे राहणार, आम्ही बसणार. Actually, आपण काय करूया, एक मिनिट. अरे हे काय केलं तुम्ही? म्हणजे कसं, एखाद्याचा ग्लास संपला की तो आपण उपडी करून ठेवतो, म्हणजे तो पिणार नसेल तर. तसं आता कोणी बसणार नाही ना या सीटवर, मग सगळ्या सीट उपड्या करून ठेवल्या. Yes. म्हणजे ना रहेगा सीट ना बैठेगा कोई. क्या बात आहे. भारी लॉजिक आहे बा तुमचं. पण सर मला थोडं एक 2 मिनिटं द्या मला जरा. ॲडव्होकेट, आपल्या त्या MHJ बिल्डरच्या मर्डर केसबद्दल तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली ती ओपन अँड शट केस आहे, म्हणजे मला त्याच्यात काय फार विशेष वाटत नाही, पण मला टेन्शन जे आहे ना ते लीलावतीच्या विनयभंगाचं. वेल, मला त्याबद्दल काय वाटत नाही फार, कारण ती केस तर आपण नक्कीच जिंकू, कारण त्याच्या बाजूचे सगळे एव्हिडन्स जे आहेत ते आपल्या बाजूनेच आहेत. मला सगळ्यात जास्त टेन्शन आहे ना ते कासवांच्या तस्करीच्या केसबद्दलचं. म्हणजे मॅजिस्ट्रेटला आपली बाजू पटेल का नाही. ॲक्च्युली कासव आणि ससाची शर्यत जी आहे ती त्याच्यामध्ये कायम कासव हा जिंकत आलेला आहे. हे माझ्या आईने मला लहानपणापासूनच सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे तेवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ॲक्च्युली कसं आहे, ससा आणि कासव या दोघांच्या शर्यतीमध्ये ससा हरतो, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मला मेन जे टेन्शन आहे ना ते रमेश आणि सुरेश यांच्यामध्ये, कारण त्या दोघांमध्ये जी मारामारी झाली ना त्या रमेशच्या डोक्यात थोडंसं टेंगूल आलेलं आहे. टेंगुळ आले, पण त्या टेंगळावर एक बारीकशी खपली आलेली आहे, त्याच्यामुळे मला आणखीन जास्त म्हणजे ती जरा क्रिटिकल केस वाटते. आपण त्याबद्दल जास्त विचार करा. मर्डर ते टेंगुड भारी केसेस आहेत यांच्याकडे. मी योग्य ठिकाणी आलोय बा. अरे सर बोलता तुम्ही ऑफिसच्या बाहेर चालले गेले ना. या ना नाही का, आम्ही ते चर्चेमध्ये ना इतके असे गुंगून जातो ना, आम्ही कुठच्या निघून जातो. सर मला थोडं काम आहे बा. नमस्कार सर, मी श्यामसुंदर राजपूत. मला आहे ना ॲडव्होकेट खांडेकरांना भेटायचे. हा बोला. पण तुमच्यापैकी नक्की कोण आहे ॲडव्होकेट खांडेकर? मी ॲडव्होकेट खान आणि मी ॲडव्होकेट ढेकर. अरे बापरे, असं आहे का? मला असं वाटलं होतं खांडेकर म्हणजे असं कोणीतरी डेरपोट्या, हा त्याला असं जाड गेला, गोल चेहऱ्याचा, प्याच लावलेला वकील असेल बा. म्हणजे माझं चित्र होतं डोक्यात. हा, पण हरकत नाही.
सर मी खूप ऐकलंय बरं का तुमच्याबद्दल. नाही आमच्याबद्दल आम्ही पण खूप ऐकलंय खरं तर. काय आहे की म्हणजे दर आठवड्याला समोरच्याला आमच्याबद्दल बोलावंच लागतं. म्हणजे ऍक्च्युली आम्ही त्याला भाग पाडतो. बरं बरं ऐका ना सर, माझं तो एक काम आहे सर, मला मदत हवी आहे सर. हा आमच्या ऑफिसमध्ये आहेत ना प्रभाकर मोरे आहेत. हा, त्यांनी माझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करून टाकली हो. पोलीस मला कधी बी अटक करतील तर प्लीज थोडं. तुम्ही पहिले तुम्ही शांत व्हा. तर तुम्ही इकडे आलेत ना, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, नाही. नाही, नाही. म्हणजे कसं असतं माहितीये काय, डॉक्टर बायको आणि वकील. डॉक्टर बायको डॉक्टर बायको आणि वकील, म्हणजे यांच्यापासून कहीच लपून ठेवायचं नाही. पूर्ण विराम. आता सांगा काय ते. सर मी मंगाराम असोसिएट मध्ये काम करतो. ओके एकच मिनिट हो थोडं. हो लिहून घ्या तुम्ही, लिहून घ्या. मी मंगाराम असोसिएट मध्ये काम करतो. ओके हां हां मी मंगाराम असोसिएट्स मध्ये काम करतो. सर तुम्ही असं अर्धा का बरं लिहून घेताय? ऍक्च्युली आम्ही दोघं पार्टनर आहे ना, हा. त्याच्यामुळे जे काय होईल ते आम्ही सगळं अर्धच करतो. असं काय? म्हणजे आपल्या स्किट मध्ये कसं तू पाठांतर करतो आम्ही कॉमेडी करतो अर्ध तसं. नाही पण असं अर्धा लिहिलं की गोड नाही होणार का? केस काय आहे ते काढणार कसं? बस अरे आपलं स्किट तरी कुणाला कसं कळलं? पण आवरे वर्ष चालले काही टेन्शन घ्यायचं नाही. मंगाराम तर- लिहिलंय मी. मंगाराम. हा तर मंगाराम मधला गु पहिला का दुसरा? अरे मंगाराम मध्ये गु कुठून आणला हो तुम्ही? तुम्ही जे करताय ना ते चुकीचे आहे बा. मला तर आता शंका वाटायला लागली की तुम्ही वकील आहे का नाही आहे. मंगाराम मध्ये गु आणला म्हणजे तुम्ही वकील आहे का? अविश्वास आमच्यावर अविश्वास Nonsense! आठवत नसेल म्हणून जोराची ऍक्टिंग आली असेल. ए श्याम सुंदर राजपूत माइंड युअर लँग्वेज. हो, अरे हो. कोणाशी बोलतायस तू? नाही, नाही. अरे या शहरातला एक सुप्रसिद्ध ऍडव्होकेट चालतो, अविश्वास दाखवतोस तू. आता यांना काय झालं? ढेकर रुसला ना. अरे बापरे, मग आता काय करायचं? आता तुला नाचायला लागेल. अरे नाचायला हो त्याशिवाय त्याला कळणार नाही. ढेकर ये बाळा इकडे. आम्ही नाही जा. ढेकर काका नाचतायत बघ. हा, नाचता. वाजाड रे भाऊ. बस एवढा अविश्वास आमच्यावर आणि एवढंच जर वाटत असेल ना तर यू कॅन गेट लॉस. आम्हाला नाही पाहिजे तुझ्या केस. अरे आमच्याकडे एवढ्या केसेस वेटिंग मध्ये नॉनसेन्स. तुम्हाला सांगतो ॲडव्होकेट, MHJ बिल्डरची जी केस आहे त्याचं मर्डरच्या केसबद्दल. सर मला कळलंय की तुमच्याकडे खूप केसेस आहेत बा. खूप. पण काय आहे ना तुमची पद्धत थोडी वेगळी आहे ना. म्हणजे तुम्ही खुर्च्या काय उलट्या करता, क्लायंटला नाचायलाच काय लावता, म्हणून मी थोडासा बैसटलो होतो बा. पण मी सगळं सांगतो सर, मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही घ्या लिहून आणि विचारा काय प्रश्न विचारायचे विचारा. म्हणजे मला आधी सांगा हा. की ऍक्च्युली हे जो सगळा प्रकार घडलेला आहे त्या टायमाला म्हणजे ऑफिस मध्ये किती लोक होती, टोटल लोक म्हणजे 4 लोक होते बघा. ओके. सहस्त्रबुद्धे होते, हा. गुप्ते होते, हं? ते माने होते हं? आणि असिस्टंट मारिया. मारिया. आम्हाला या सगळ्यांचे नंबर लागतील. बर हा. डॉक्टर खान तुम्ही डॉक्टर माने नाही, ते ॲडव्होकेट आहेत. ओके. डॉक्टर नाही. ते द्या ना. ॲडव्होकेट खान तुम्ही एक काम करा, हा. तुम्ही माने आणि बाकी इतर लोकांचे नंबर घ्या. मारियाचा नंबर मी नाही घेतो. ऐका ना सर, मुळात मारिया महत्वाची नाहीये, मोरे महत्वाचे आहेत. ओके. हा काय मोरेंनी निंबू काढला, अंधश्रद्धा पसरवली म्हणून मी त्यांना अशा 2 चापट्या मारल्या बा, तर त्यांनी माझ्या विरुद्ध केसच करून टाकली. हा. ओके, ओके. आता मोरे. पोलीस मला अटक करायला येतील. ते महत्वाचे. मोरे. मोरे हा. ओके. हा. मोरे. ॲडव्होकेट खान, मोरे मधला रूप पहिला की दुसरा? अरे मोरे मध्ये रू कुठून आलाय हो? सर मला पेन द्या बरं, पेन द्या. माझे अक्षर चांगले आहे, मी नीट लिहून देतो काय झालं ते. हा चालेल तुम्हाला? ॲज यू विश, नो प्रॉब्लेम. थँक्यू सर. वेल ॲडव्होकेट डेकर, लीलावती बिल्डर्सच्या मर्डर केसबद्दल थोडेसे लूपहोल्स जे आम्हाला वाटत आहेत ते आपण जरा स्ट्रॉंग करायला पाहिजे. नाही ते ओपन अँड सेट केस आहे, त्याचं काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला.
मेन जे टेन्शन आहे ना ते कासवाच्या विनयभंगाचं. खरं तर MSJ बिल्डर मध्ये जी तस्करी झालेली आहे त्या तस्करीबद्दलची केस जरा मला थोडीशी कॉम्प्लिकेटेड वाटते. आपण त्याचे काहीतरी एव्हिडन्सेस गोळा करायला पाहिजे. नाही, पण आवडे टेन्शन घ्यायचंच नाही. म्हणजे कसं असतं की ससा आणि MSJ बिल्डर यांच्या दोघांच्या शर्यतीमध्ये कायम MSJ बिल्डरच जिंकलेला आहे. लहानपणापासून माझ्या आईने सांगितलेलं. तसं अरे आवडे तुम्ही tension- बाय ना इकडे 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 नाही काय केलं रे तुम्ही? इकडे 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 उभं राहा. आम्ही कैऱ्या नाही चोरल्या. आम्ही नाही तोडलं. अरे कैऱ्या कुठून आणले रे तुम्ही? अरे तुम्ही वकील येणार रे. ओ सॉरी, ते तुम्ही एकदम ओरडलात ना तर आम्हाला एकदम जुने आमचे लहानपणचे दिवस आठवले. करे करे ए दलिंदर, ससा आणि MSJ बिल्डर मध्ये शर्यत तुझ्या सासूच्या दल्ल्याने लावली होती का रे? हा? आणि कासवाचा विनयभंग कोणी कशाला करेल रे? 4 पाठ केलेली वाक्य उलट सुलट तुम्ही शायनिंग मारायला मारून राहिले का रे? तेच बोलताय सारखं सारखं. हा? दलिंदर, मला तर शंका येते की कोर्टात तुम्ही माझी बाजू कशी मांडाल ते. चॅलेंज हो चालेल. चॅलेंज मग आम्हाला चॅलेंज. हो. आता आम्ही सिद्ध करून दाखवतोच. हा. ॲडव्होकेट ढेकर तुम्ही व्हा यांचे वकील, मी होतो मोरेंचा वकील. ओके मिलॉर्ड, माझा शकील. अशील तू तुझी शकील अजून आरशात जाऊन पाहून घे. शकील म्हणे अशील असतं नाव ते. बोला ना. तर मिलॉर्ड, माझा अशील कम्प्लीट निर्दोष आहे. त्याला पुढच्या महिन्याची तारीख द्या. दॅट्स ऑल. तू 1 महिन्यानंतरची का तारीख का बरं घेतली रे? मी काय जेलमध्ये सडू का तिकडे? ऍक्च्युली तशी पद्धतच आहे. अरे काय पद्धत आहे? अरे तू जामिनासाठी अर्ज करायचा ना रे. जामीन. येस पापा. अरे काय करताय रे तुम्ही? काय फालतूपणा आहे हा? मुद्द्यावर ये रे. हा असा दलिंदर वकील नको. एक तर अशी कटिंग केलेला वकील आला ना जज समोर हाकलून देतील जज त्याला. तुम्ही माझी बाजू मांडा, नीट मांडा. हा खान ठीक आहे. साहेब. हा मग आता मी तुमचा वकील हा. आणि तुम्ही मोरेंचे वकील. चालेल. ॲडव्होकेट ढेकर तुम्ही तुमचा युक्तिवाद पेश करा. मिलॉर्ड, यो माझा अशील कम्प्लीट निर्दोष आहे. या श्याम सुंदर माणसाने त्याला ऑफिसमध्ये कुत्र्यासारखं मारलेलं आहे. आणि मोरे हा राष्ट्रीय पक्षी आहे आणि राष्ट्रीय पक्षीला मारणं म्हणजे हा वन्यजीव कायद्याअंतर्गत सगळ्यात मोठा गुन्हा आहे. याचा काय चूक होती तर पाऊस आल्यामध्ये यांनी आपला पिसारा फुलवला म्हणून त्याला कुत्र्यासारखं मारलेलं आहे. तर मी आपल्या मिलॉर्ड, मी तुम्हाला विनंती करू शकतो, मी तुम्हाला अपील करू शकतो की या माणसाला जास्तीत जास्त कडकनाथ कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोंबडा किती फडफडला पाहिला का? हा? मुळात मोर पक्षी आहे, मोरे नाहीये. मोरे डोंबिवलीला राहतो, तो डोंबिवलीचा पण राष्ट्रीय पक्षी नाहीये. आणि तू राष्ट्रीय पक्षाचा नाही, सरकारी पक्षाचा वकील आहे, ध्यानात ठेव. नाही बघा आम्ही काय ते सांगतो काही नाही. मला तुम्ही दोघं हे भाऊजी आले, हे भाऊजी आले, भाऊजी आले. अरे बापरे, तुम्ही कोण आहे? मी कोणा म्हणजे हा? मी ॲडव्होकेट खांडेकर. तुम्ही ऍडव्होकेट खांडेकर आहेत? अरे पण ते कोण आहे? अहो ते माझ्या बायकोचे भाऊ आहेत. हा? मग त्यांची खूप इच्छा आहे वकील बनायची, पण ते काय दुसरी पास पण नाही झाले आहेत. म्हणून रोज येतात माझ्या ऑफिसमध्ये माझं डोकं खात बसतात. आता मी जरा लग्नाला गेलो, कपडे घातलेले म्हणून लग्नाला गेलो, तर इथे येऊन ऑफिसमध्ये बसले माझ्या. हो, मी सगळी केस त्यांना ऐकवली हो. अरे हा तुमचा दोष आहे, त्यांची चूक नाही आहे. तुम्ही त्यांना केस दिली, हा तुमचा दोष आहे. खरंय, माझाच दोष आहे. कुठे आहेत ते? कुठे आहेत तुम्ही? काय केलं त्यांनी? वा मस्त झाला परफॉर्मन्स. जाणून घेऊया हास्य रसिकांची दाद. सई, छान झाला परफॉर्मन्स. जामीन येस पापा वॉज आउट ऑफ द स्टेडियम. फारच मस्त- प्रियदर्शन दादाने दिली. फारच मस्त पंच होता दर्शन. फारच मस्त. फारच आवडला हा मॅडनेस. असे वकील कोणालाही मिळू नये अशी मी प्रार्थना करते देवाकडे. पण मस्त मजा आली. पुन्हा एकदा अशी स्क्रिप्ट होती की ती तुम्ही दोघेच साकारू शकता, बाकी कोणाच्याने हे जमलं नसतं. आणि श्यामदादा, तुम्ही त्यांना कंट्रोल करायला तुम्हीच पाहिजे, बाकी कोणाच्या हातचं काम नाही हे, त्याला तुम्हीच पाहिजे. त्यामुळे फारच मजा आली नेहमीसारखी. प्रसादा, म्हणजे
एक आठवडा नाही बोलला समोरचं तर काय होतं बघूया. वा वा. तो जो येतानाचा तुमच्या दोघांचा जो ऑरा असतो ना एक, माय गुडनेस. मग तुम्ही प्रतिष्ठित बिझनेसमॅन असता किंवा कुठले वकील, काय करता तुम्ही दोघं. मजा आली, छान होता मॅडनेस, वंडरफुल. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, गोल चेहऱ्याचा गोड विनोदवीर प्रसाद खांडेकर आणि गोड गळ्याची मॅडनेसची क्वीन नम्रता संभेराव या दोघांचं लॉकडाऊनच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर झालंय लग्न. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री आलंय एक हसरं विघ्न. बघूया ते विघ्न काय आहे. हनीमूनची रात्र आहे. पार्ल्याचा विश्वमित्र आलाय, प्रणाम करतो. काहीतरी स्पार्क झालं, काहीतरी फुटलं, काही नाही फुटलंय. काही नाही फुटलं. काहीतरी फुटलं. काही नाही. माझा आत्मविश्वास फुटला. काय नाही. रिलॅक्स. बस ना तू, बस. रिलॅक्स. बस. मी बसू शेजारी. अहो असं विचारताय काय? बसू शकता तुम्ही. ऐक ना, ते अहो जाऊ नको करूया, आपण एकमेकांना अरे तुरेच करूया. तू पण नाही यार, मला एवढं टेन्शन आलं होतं ना मित्रा. आता मला तू इतकं रिलॅक्स केलंस, आता मी ओके. हा म्हणजे लगेच पटकन भरपूर झालंय. काही म्हणजे ओके ना, पण असं बोलू शकते ना मी. अप्सरा, नावाप्रमाणे खूप सुंदर आहेस तू. अप्सरा. थँक्यू. किती गोड दिसतेस तू. तू पण खूप गोड दिसतोस. थँक्यू. तू कशी म्हणतोस? नाही, आपलं अरेंज मॅरेज झालं ना. आणि कसं की अरेंज मॅरेजमध्ये मुळात लग्न ठरल्यावर बऱ्याच वेळा भेटायला मिळतं, बोलता येतं. पण ते लॉकडाऊनमुळे आपल्याला तसं काही करता आलं नाही, बोलणंही फार झालं नाही. हो ना. पण मला आज एक गोष्ट कन्फेस करायची आहे. काय? आय लव्ह यू. मला माहिती आहे तुलाही आहे, मला बोलायचं आहे. तू रोज रात्री मला मेसेज टाईप करायचीस, पण मला कसं वाटेल म्हणून तू डिलीट करायचीस. हो ना. तू किती ओळखतोयस मला. आपण भेटलोच नाहीये जास्त, पण बापरे, म्हणजे खरंच मी तुला मेसेज करायचे, पण मला वाटायचं तू काय रिॲक्ट करशील, काय बोलशील. मी मला डिलीट करून टाकायचे सगळे मेसेज. ऐक ना, बोल ना. मी ऐकलं की तू छान गातेस. हा म्हणजे असंच. गाना. बरं, प्रयत्न करते. येस. ये रेशमी जुल्फों का अंधेरा न घबराइए, जहाँ तक महक है मेरे गेसुओं की, चले आइए. ये रेशमी. किती गोड. किती गोड. तू जेवढी गोड दिसतेस ना, तेवढीच गोड गातेस. थँक्यू. मी अप्सरा. घे ना.
बदाम केशरचं दूध आहे. तुला माहितीये मी तुझा आवाज पहिल्यांदा ज्यावेळी फोनवर ऐकला ना हा तेव्हाच मी तुला पसंत केलं. खरंच. हा म्हणजे तुझा आवाजच एवढा गोड होता की तुझं प्रेम, तुझा प्रामाणिकपणा, तुझं सगळं काही आवाजात दिसलं मला. मग ते फोटो पाहणं आणि मग घरच्यांची बोलणी वगैरे ते इट्स जस्ट फॉर्मॅलिटी. मी तेव्हाच तुला पसंत केलं. मी पण तुला तेव्हाच पसंत केलं जेव्हा मी तुझा फोटो पाहिला, असा भरघोस केस असलेला, घनदाट केस असलेला. मी तिथेच ठरवलं लग्न करीन ना तर ह्याच मुलाशी करीन, असं माझं ठरलं होतं. काय होतंय तुला? तू बरा आहेस ना? काय होतंय? मी पाणी देऊ का? काय म्हणजे ठसका? काय झालं? काय झालं? नाही काय राहू दे आता, दूध नको. तू माझ्यात काय आवडलंस असं सांगितलंस तू? तेच की मला ना तुम्ही फोटो पाठवला होता, म्हणजे तू फोटो पाठवला होतास ना की तुझे असे घनदाट भरगतचे केस आहेत, असे झुपकेदार. मी तिथेच पसंत केलं. म्हणजे माझं ना ठरलं होतं आणि माझं ना स्वप्न होतं, मी ज्या मुलाशी लग्न करीन ना त्या मुलाचे केस असे भरघोस, असे 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 घनदाट पाहिजेत, असे काळेभोर असे पाहिजेत. बापरे, केशव. तुझ्या आत्याने तुझे केस बघूनच तुझं नाव ठेवलं ना, केशव. ए भरघोस केसांचा केशव. नाही तसं नाहीये ते. मी लहानपणी दही खूप खायचो ना, म्हणून ते कृष्णावरनं माझं नाव केशव ठेवलंय. हो का? पण ते केसांवरून ठेवलं असतं तर समीर ठेवलं असतं. मला नाही कळलं, म्हणजे समीर आणि केसांचा काय संबंध आहे? खूप जुना संबंध आहे. 3.5 लाखांचा संबंध आहे. म्हणजे ऐक ना, जाऊ दे ना, सोड ना. जाऊ दे. हे म्हणजे हे मधुचंद्राच्या रात्री कुठे आपण केसांवरच्या गप्पा मारतोय? आपण ह्याच्यातच वेळ घालवणार आहोत का? इश्श. माझ्याकडे बघ ना. नाही, मला लाज वाटते. माझ्या डोळ्यात बघ. मला लाज वाटते. बघ ना अप्सरा, माझ्या डोळ्यात बघ. माझ्या डोळ्यात बघ. माझ्या डोळ्यात तुला एक प्रेमाचा अथांग सागर दिसेल. त्या सागरात तुझ्यासाठी एक जहाज तयार आहे, सुंदर सजवलेलं जहाज, ज्यावर फक्त तू आणि मी आणि मावळतीला गेला सूर्य, आणि त्या सूर्याच्या सहाय्याने आपण दोघंच त्यास हे काय आहे? हे काय आहे? काय? हे तू टकलू आहेस. नाही नाही तू टकलू आहेस. नाही वेडी आहेस का? तू टकलू अगं आहेस. हे अप्सरा, हे खरं आहे. नाही, हे खोटं आहे. अगं नाही, हे चकोट आहे. हे चकोट आहे. खोटं नाही. अरे, तुला केसच नाहीये. तू कसं? अगं तुला काय वाटतंय खोटे आहेत? हे खोटं आहे. हे बघ, हे खरं आहे. अरे 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 माझी खूप स्वप्न होती, केशव. केशव, माझी स्वप्न होती, केशव. तू सगळे धुळीला मिळवलीस. माझं स्वप्न होतं माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे केस असे भरघोस पाहिजेत, असे घनन. मी आता हात कुठून फिरवू? काहीच नाहीये असं तुला. काही नाही. मी तुला सांगणार होतो. मी खरं शपथ तुला सांगणार कधी होतो. सांगणार होतं? तू सांगायच्या आधीच टेरेसवरची ताडपत्री ओढलीस माझ्या. खरंच सांगणार होतो. मी तुझी
मी तुझी तक्रार करणार आहे. मला नाही. अगं असं काही नाही मला ना कॉलेजला असताना खूप केस होते. असू दे. असं करायचो मी कॉलेजला असताना. 2-3 महिन्यात हे पण राहणार नाहीत आता. अगं नाही ऐक ना मी नाही मला मी तुझी तक्रार करणार. अगं, तक्रार नाही. मी नाही मला बोलायचं तुझ्याशी. टकलू नाही फक्त विरळ झालेत थोडेसे. नाही. सेम फील एकदा बघ अप्सरा. नाही मी तुझी तक्रार करणार आहे. ऐक ना. मी पोलिसांना सांगणार की या मुलाने माझ्याशी फसवून लग्न केलंय. याने मला फोटो दाखवला होता की याचे भरघोस केस आहेत. आणि असं काही नाहीये काय काय तक्रार करणार आहे. मी सांगणार. माझ्या नवऱ्याचे केस विरळ आहेत. टकलू आहे सांगणार नवरा माझा. अगं, असं काही नसतं ऐक ना माझं आपण उपचार करूया. नाही. मी उपचार करणार आहे बस सगळं होतं आता मी आयुष्यभर केसच नाही कापणार फुल घनदाट होईल एकदम. टकलू आहेस तू. अगं केसांमध्ये काय असतं एवढं केसांचं काही टॅलेंट बघ ना आता केस गौरव मोरेला पण आहेत टॅलेंटचं काय करशील. कुठले रोल करतो कुत्रा अस्वल रोल पण डिग्निटीवाले मिळत नाहीत त्याला. टॅलेंट बघ ना टॅलेंटचं काय आणि केस काय ग अस्वलाला पण असतात म्हणून अस्वलाशी लग्न करणार आहेस का. हो मी करेन अस्वलाशी लग्न. तुला नाही माहिती मी काय स्वप्न रंगवली होती केशव. मला माझ्या स्वतःच्या हाताने माझ्या नवऱ्याची चोटी बांधायची होती. चोटी काय साधी गोटी पण नाही राहणार तुझ्या केसांमध्ये. मी तुझी तक्रार करणार. मी तुझी तक्रार करणार आहे. मला तू फसवलंय. ऐक ना. तुला माझ्या संवेदनशील भावना शिकायला काय. अरे कटप्पा आहेस तू कटप्पा. तुला कळतंय का? तू मला कधी सांगितलं नाहीये. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. मला नाही बोलायचं. शांत हो शांत काय शांत बसू. शांत काय शांत बसू. शांत शांत का कधीपासून लहानपणापासून. हा हा कोणालाच नाही आहेत घरात. आईला नाही आहेत ताईला नाही आहेत आजीला पण नाही आहेत. सगळे टकलू. अप्सरा तुला केसच नाही आहेत. असं नको ना बोलूस. मला केस नाहीत असं नको बोलू. मला एक केस आहे. हा बघ एक केस आहे. तू एका केसाची अप्सरा आहेस. तू प्रँक करतेस नाही खोटं आहे ना काढ ना हे काय करतेस तू. असं नको करूस. मी खरंच आहे? खरंच आहे असं. मी केस- अगं मग कोणत्या कॉन्फिडन्सवर माझ्याशी भांडत होतीस. त्या एका केसाच्या जो तुटला तो पण तुटला. अगं माझ्या तर टेरेसवरची ताडपत्री उडाली तुझं तर छप्परच उडालंय. 1 मिनिट. मुळात माझ्या छपरावर कौलं नव्हतीच कधी. आणि खरंच सांगते आमच्याकडे कोणाच्याच डोक्यावर केस नाहीयेत. फक्त माझ्या बाबांचे असे लांबसडक केस आहेत. मग
त्यांचे केस बघून मला खूप आकर्षण वाटायचं. मला वाटायचं माझ्या नवऱ्याचे पण केस असे लांब सडक मोठे असावे. बरोबर. म्हणजे त्या बायकांमध्ये एक शर्ट पॅन्ट घातलेली बाई वाटत होती, ते बाबा होते. बाबा होते माझे. अगं हे काय आहे? हा ही कडप्पा लादी तरी आहे, हा डायरेक्ट कोबा आहे. असं नको बोलूस. मी तुला सांगितलं होतं, मी मेसेज करायचे नाही का तुला, आणि ते डिलीट करायचे. तर ते लव्ह यूचे मेसेज नव्हते. मी असं लिहायचे की केशव मला केस नाही आहेत, आणि मग मी विचार करायचे तू काय विचार करशील, कसा रिॲक्ट होशील, म्हणून मी ते डिलीट करायचे. मी तुला एकदा असं सेल्फी पण पाठवला होता. तर तू म्हणालास वा काय मस्त चंद्र आहे, ह्या चंद्राच्या साक्षीने आपण मस्त मधुचंद्राची रात्र साजरी करूया, असं म्हणाला होतास तू मला. मग मी तुला सांगितलं होतं. मी कन्फ्युज झालेलो, स्किन कलरचा चंद्र कसा काय, मला आता कळतंय ते. अरे देवा, हे कसं काय? मी एवढ्या कॉन्फिडेंटली माझ्यावर भांडत होतीस, आता मी तुझी का नको कंप्लीट करू? तू पण मला फसवलंसच ना. ऐक ना केशव, सॉरी केशव. ठीक आहे, तुझा हक्क आहे, तू कर माझी कंप्लेंट. खरं तर तू कंप्लेंट करायलाच हवीस, कारण तुझ्यापेक्षा मी तुला जास्त फसवलंय, तुझ्यापासून लपवलंय. मी तुला नसते सोडून गेले अजिबात. मला जेव्हा असं कळलं असतं तर मी तुझ्यावरचे चिडले, जे भांडले ना, ते फक्त याच कारणासाठी की मला बघायचं होतं जेव्हा तुला कळेल की हिला केस नाही आहेत, ही अशी टकलू दिसते, तेव्हा तू काय रिॲक्ट होशील हे मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी भांडले तुझ्याशी. कळतंय का तुला केशव? ठीक आहे, तू कर माझी कंप्लेंट, तुला पूर्ण हक्क आहे. आय एम सॉरी, पण मला तर मी घरी काय सांगू? एक मिनिट काय विचार करतील? एक सेकंड. हा मुद्दाच नाहीये मुळात. मी जस्ट हे अगदीच अपेक्षित नव्हतं का, आणि डायरेक्ट असं आलं म्हणून मी शॉक झालो. हा मुद्दाच नाहीये. मला नाही फरक पडत की तुला केस आहेत केस नाही आहेत, तू जाडी आहेस, तू बारीक आहेस, तू काळी आहेस, तू गोरी आहेस, तू उंच आहेस, तू बुटकी आहेस, मला खरंच फरक पडत नाही. केस असणं आणि नसणं हे सौंदर्याचं लक्षण नाही आहे ग. सौंदर्य इथून दिसतं, आणि मला तू इथून आत्ताही तेवढीच सुंदर दिसतेस. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आपण काय करूया माहिती आहे? आपण ना दोघांसाठी वेगवेगळे पॅच बनवूया, या वेगवेगळ्या डिझाईनचे. रोज वेगवेगळे पॅच, वेगवेगळे हेअरस्टाईल करून फुल जगाला जळूया. काय बोलतेस? मी तर म्हणते कशाला पॅच बनवायचं, आपण असंच फिरूया ना आयडियल कपल म्हणून. हे पण चालेल. मग कशाला हे पण उगाच उत्तम खोटं आहे. उगाच दाखवायचं जगाला. मी ना एक फोटो टाकणार. इथं माझ्याकडे आहे, टाक ना, आपण आता फोटोज काढूया. हा धर. आपल्या दोघांचा एक फोटो काढूया. हा. एन्जॉईंग माय हनीमून विथ माय मून. सुपर हिट, खूप भारी. सई काय म्हणशील? ये बात. फारच भारी. नमा, तू चांगली ॲक्ट्रेस तर आहेसच, पण तुझ्या अंगी बरेच आणखीन काही गुण आहेत. त्यातला गायन हा गुण आज प्रकर्षाने समोर आला. अतिशय सुंदर गायलीस. संकल्पना अतिशय सुंदर आहे. म्हणजे हेच आहे की खरं सौंदर्य इथे असतं, आणि तुम्ही ते किती सुंदर मांडलं. मी रडले, माझ्या डोळ्यात पाणी आलं. फार सुंदर. खरोखर एक मधुचंद्राचा प्रसंग खरा चाललाय असं वाटत होतं, आणि आम्ही पूर्ण गुंतलो होतो. फार सुंदर भावा, फारच मस्त. आणि मला तू असाही खूप आवडतोयस. मस्त झालं. हे सरप्राईज एलिमेंट खूपच सुंदर होतं. आणि सर, आपने जो माहौल बनाया, क्या बात है. फार मजा आली. प्रसादा. अत्यंत बाल्ड परफॉर्मन्स होता. मला फार आवडलं. कॉन्सेप्ट अप्रतिम सादर केलीत. नमा, तू आत्ता सुद्धा अप्सराच वाटतेस. कशा मस्त, वंडरफुल. थँक्यू. शरयू आणि यशोमान, सिंगिंग स्टार, गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे या स्पर्धेत सहभागी होऊन कसं वाटतंय, आणि आज आमच्या हास्य जत्रेत येऊन कसं वाटतंय? खूप खूप छान वाटतंय. माझ्यासाठी खूप नवीन एक्सपिरियन्स आहे. रियालिटी शो मी पहिल्यांदा करतोय, आणि त्यातून गायचं आहे. मी गाणं शिकलेलो नाही आहे, आणि ही मला शिकवते, गाईड करते. त्याच्यामुळे एक टेन्शन आहे आणि एक चॅलेंजसुद्धा आहे.
सो खूप छान वाटतंय. आणि ह्या शोबद्दल सांगायचं म्हणजे मी ह्या शोचा खूप मोठा फॅन आहे. फक्त म्हणजे लॉकडाऊनमध्ये हा शो बघून जिवंत राहिलो आहे मी खरोखर. कारण की रोज ह्या शोमधली स्किट्स आम्ही बघायचो, मी माझ्या घरचे वगैरे. त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांना खरंच खूप थँक्यू. आणि मी तुम्हा सगळ्यांचा फॅन आहे. थँक्यू सो मच सगळ्यांना हसवल्याबद्दल. थँक्यू सो मच. हाऊ स्वीट. शरयू, तू काय सांगशील? पहिली गोष्ट, तुम्ही सगळे खूप कमाल आहात आणि इथे सेटवरती आल्यानंतरच एक खूप छान पॉझिटिव्ह वातावरण होतं आणि खूप छान वाटलं. सो थँक्यू फॉर हॅव्हिंग अस टुडे. सो आमचा शो सिंगिंग स्टार ॲज अ मेंटर हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे. पण आम्ही खूप छान तयारी आमची चालू आहे आणि तुमचे आशीर्वाद आत्तापर्यंत आमच्या पाठी जसे होते तसेच देत राहा आणि तुमचं प्रेम असंच देत राहा. सो थँक्यू. किती गोड बोलतेस तू. थँक्यू सो मच. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका व्यायामशाळेत, जिथे तुमचा हसण्याचा भरपूर व्यायाम होणार आहेत. जिथे तुम्हाला भेटणार आहेत फाडू कॉमेडी करणारा भिडू भूषण कडू आणि कॉमेडीचा नॉनस्टॉप सेशन प्रियदर्शन. प्रसाद. येस. सई, जाऊ दे, कट करतो, लांब होतच की फार वेळ लागतो यार, काय करायचं आहे. हॅलो. हां आई बोल. हा नाही, सुरू झालं ना जिम. हो सुरू झालं जिम. हो आता काय मस्त. होय हां, क्लायंट येणार ना, वाट बघतो ना त्यांची. हो नाही आहे, प्रसाद खांडेकरची लाईफ टाईम मेंबरशिप आहे. हो 1 ते 6 जानेवारीची लाईफ टाईम मेंबरशिप आहे त्याची. हो हो हां हां विशाखा. हो नाही लागत सीट बेल्ट, आता काय करणार तर आपण त्याला. हा चाललेत अखंड महाराष्ट्राचे प्रयत्न चालले आहेत त्यासाठी. हो 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 समीर सुद्धा आला होता, फक्त जिम बघून भारावला एकदम. हो म्हणाला अरे काय जिम आहे, आमच्या विरारमध्ये असं काहीच नाही आहे बघायला. हो काहीच नाही. हो एकदम त्रासला एकदम. हो विरक्ती आली त्याला. हो हो म्हणाला तू जिम टाकतोस तर उद्या प्रभाकर मोरे सिनेमा दिग्दर्शित करेल, काही होऊ शकतं या जगात. हो हो काही होऊ शकतं. हो ठीक आहे मी बघतो. हो येतील क्लायंट, येतील हळूहळू येतील. हां मग ठेवू मग. हां ठेवतो. ठेवू. हां हां. त्याला संपलं बहुतेक. हो सर इकडे. अरे हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. ऑल इज वेल. सगळं ओके आहे सर. ओके. कसे आहात तुम्ही सर? कसे आहात? हो वेळ तशी आहे, सकाळची वेळ आहे, काय करणार. बरोबर आहे, आळस येणारच सर. सर न्यू ॲडमिशन. न्यू ॲडमिशन. येस नो. ओके फाईन. ओके असेल. हां ओके म्हणजे असेल आधी. ओके फाईन. सर या ना, बसा. सर काय आहे, न्यू ॲडमिशन आहे, आपण थोडं फॉर्मॅलिटीज करूया. एक फॉर्म भरून घेऊया म्हणजे तेवढं आपलं काम सुरू होईल. म्हणजे काय झालं? आता फॉर्म पण हो फॉर्म भरून घ्यायला सगळीकडेच भरायला लागतात हल्ली. फॉर्म. हो फॉर्म. सर नाव आता गुलाबराव. आता गुलाबराव. बर आता गुलाबराव. ओके. वय 39. ओके सर. पत्ता. मधल्या काळात माझाच मला पत्ता नव्हता, पण आता मला असं वाटतं की माझा पत्ता चालेल. हा सर. सर पण काय लिहू काय इकडे? हातखंबा. बरं हातखंबा. हे सगळं तुम्ही मला काय विचारताय? तुम्ही इकडे जिमला ऍडमिशन घेणार ना? इकडे तुम्ही जिमला ऍडमिशन घेणार ना? काय हो नाही मग
त्यासाठी नाही आलो मी मी बसायला आलो इकडे. हा मग बसा ना सर, बसा ना प्लीज हॅव अ सीट. बसणारच आहे मी, बसायलाच आलोय मी. जिमला ऍडमिशन घेणार ना? नाही मग बसायला आलोय मी. दारू प्यायला आलोय. खंबाट कोण आहे हा माणूस? कुठून असा आतमध्ये आला? दारू कशी पिणार? इथे दारू कशी देता येईल? जिम आहे ही, दारू कुठून देणार? बार नाही हा जिम आहे. मग चालू करा, मोक्याची जागा आहे, हाऊसफुल चालेल, चालू करा. अरे कशाला मी इथे बार चालू करेन? मला नाही करायचंय, मला जिम हवंय. इथे लोक व्यायाम करतात. ते काय धंद्यात काय मजा नाही, काय दम नाही. त्यापेक्षा तुम्ही बार चालू करा, एकदम मस्त टाका बार, सगळं सुरू करा बार. मी जिमचा बार कसं करणार? काय फरक आहे जिम मध्ये आणि बार मध्ये? काय फरक काय जिम मध्ये आणि बार मध्ये? जिम आणि बार मध्ये काय फरक नाहीये? आयुष्यात कधी व्यायाम केलायस? कधी सूर्यनमस्कार तरी मारलेस का? सूर्यनमस्कार नाहीत, मी चंद्रनमस्कार मारतो. चंद्रनमस्कार म्हणजे तुमच्या सूर्यनमस्कार मध्ये कसं असतं, तुम्ही असे खालून वर येता. आमच्या चंद्रनमस्कार मध्ये आम्ही असे वरून डायरेक्ट खाली. पण याचा काय फायदा? बरेच फायदे आहेत. हा, आपल्या नकळत आपण आपल्या घरी पोहोचलेलो असतो सकाळी. डायरेक्ट सूर्य बघतो आपण आपल्या घरी. पण ते असं कसं सूर्य बघून कसं चालेल? नाही हो, इकडे बार नाही टाकू शकत. टाका बार टाका. बार आहे माझ्याकडे. हा बार आहे माझ्याकडे. बार आहे. इकडे गुलाबराव, इकडे हा बघा इकडे हा बघा, हा बार आहे. ह्याला अशा प्लेट्स लावल्यात. हा बार आम्ही असा उचलतो आणि असा व्यायाम करतो. हा बार मला आवडतो. तो बार वेगळा, हा बार वेगळा. हो मग इथे आधी प्लेट लागतात, मग उचलतात. आमच्याकडे आधी उचलतात, मग प्लेट लागतात. कधी कधी तुमच्याकडे ह्या तुमच्या प्लेट पडतात, आमच्याकडे आम्हीच प्लेट मध्ये पडतो. फरक आहे. हे बघा, तुम्ही मला कितीही कन्व्हिन्स केलं ना, तरी वडिलांनी मला इकडे सांगितलंय जिमटाक. जिमटाक नको, बार सुरू कर. मी म्हणतो बार सुरू कर, बार सुरू कर. कशाला बार? आता मला सांगा, दरम्यानच्या काळात लोकांना घरी व्यायाम करायची सवय लागली की नाही? हो, लागली आहे ना. लागली की नाही? म्हणजे याचा अर्थ काय, जिम बंद असेल तर लोक घरी व्यायाम करू शकतात, पण बार बंद असेल तर आपण घरी दारू तयार करू शकतो का? करेक्ट, नाही करू शकत. म्हणून म्हणतोय बार सुरू करा. अहो नाही हो, असा जिमचा बार नाही करता येणार. मी तुम्हाला सांगतो, इतकी पिऊ नका गुलाबराव, इतकी पिऊ नका, आजारी पडाल. मी कधीच आजारी पडत नाही. पडलोच तर मी शेजारी पडतो. तुला मी बार आणि जिम मधला फरक नीट समजावून सांगतो. कळलं? तू जिम टाकणार, तुझ्या बाजूला दुसरा कोणतरी एक माणूस नवीन जिम टाकणार. लोक नवीन जिमकडे आकर्षित होणार, तुझ्या जिमकडे कोणी येणार नाही. पण आमच्या बारवाल्यांचं तसं नसतं. बार जरी किती साधा असेल, त्या साध्या बारच्या बाजूला किती पॉश बार टाकला तरी रोजचा गिराईक हा त्याच बारमध्ये येणार. कारण त्या बारमधल्या भिंतींबरोबर त्यांनी त्याचं सुखदुःख शेअर केलेलं असतं, त्या भिंतीने ऐकलेलं असतं. त्या टेबलवर त्याची आस्था असते, त्याचं प्रेम असतं. त्या ग्लासाबरोबर त्याचे ऋणानुबंध जुळलेले असतात. ऋणानुबंध जुळलेले असतात. त्या वेटर बरोबर त्याची एक आस्था अशी जोडलेली असते. तो आणि विशेष म्हणजे, सगळ्यात जास्त आणि महत्वाचं म्हणजे, त्या टॉयलेट बरोबर त्याचा विशेष जिव्हाळा असतो. त्यामुळे कुठलाही माणूस तो परत त्याच बारमध्ये येणार, दुसरीकडे जाणार नाही. त्याला सांगितलं ना टाईट झालेल्या माणसाने अण्णाला की बाबा आज पैसा कमी, कल दे दूंगा, तर अण्णा काय बोलत नाही, म्हणतो ठीक आहे कल आणा. त्याला माहिती असतो परत फिरून तो तिकडेच येणार. जीवनाचा रेटा तो त्या घोटात विसरून जातो, म्हणून तो तिथे येतो. म्हणून म्हटलं बार टाक. फायदा तोटा नाही कळत नाही हो. म्हणजे मी टाकेन सुद्धा. आता तुम्ही एवढं तत्वज्ञान दिलं की मला असं वाटायला लागलं बारच टाकावं. धंदा कसा होणार? पण धंदा होणार ना. होईल धंदा. म्हणजे काय, किती होईल तुम्हाला सांगतो. आपला 26 डिसेंबर ते 7 जानेवारीमध्ये बार चालतात की जिम चालतात? बार चालतात. करेक्ट. 1.5-2 करोडचा धंदा. 1.5-2 करोड एवढ्याच्या स्पॅन मध्ये 1.5-2 करोड मिळतील? हा मग. पण 1.5 करोड नक्की मिळणार. पण मग हे सगळं रिनोव्हेट करावं लागेल. काही गरज नाही, आहे तसंच आहे सगळं. असंच जिमचा फील ठेवायचा, म्हणजे दिसायला जिम, बसायला बार. आणि बारचं नाव ठरलेलं आहे काय? जिम बार. हा, उद्घाटनाला आपण म्युझिक पण वाजवायचं. जिम बार बार, 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 जिम बार बार. वा एकदम तर्राट झाला परफॉर्मन्स. कडक. सई. मस्त झाला परफॉर्मन्स. भूषणदा, तुझं बेरिंग काय अप्रतिम होतं. म्हणजे फारच सही.
दर्शन मस्त मस्त लिहिलंयस, कॉन्सेप्ट खूप छान आहे. धमाल धमाल परफॉर्मन्स. प्रसादा. मुळात तुम्ही दोघंही नव्हतात जेव्हा मंचावरती, आणि जेव्हा दत्तूचं आणि गौऱ्याचं पोस्टर पहिलं तेच अंगावर आलं, मग तुमची नशा आली. त्यामुळे हळूहळू हळूहळू चढत गेला परफॉर्मन्स. आणि तुझी एंट्रीज इतकी कडक होती तशी, म्हणजे तो फीलच आला एकदम. एक सेकंद मी कन्फ्यूज झालो की स्किट नक्की कुठल्या लोकेशनवर आहे आणि हा नक्की कुठे आला आहे. इतकी परफेक्ट एंट्री होती की ती जणू बारमध्येच घ्यावी, इतकी परफेक्ट एंट्री तू त्या जिममध्ये घेतलीस. मजा आली, खूप मजा. मंडळी, कार्यक्रमात निरोप घेण्यापूर्वी आजचे पाहुणे यशोमान आणि शरयू दाते, तुमच्या या कॉम्पिटिशनसाठी खूप शुभेच्छा. आणि अर्थात तुम्ही आमच्या मंचावर इथे आलेला आहात. आनंदी हे जगसारेमध्ये तुझा अभिनय आम्ही पाहतो आणि तुझंही गाणं खूपदा ऐकलेलं आहे. पण आता या मंचावर आल्यानंतर अभिनय पाहून झाला, गाणं ऐकल्याशिवाय तुला आम्ही कसं सोडू ना. त्यामुळे तुमचं गाणं झालंच पाहिजे अशी आमची इच्छा आहे. सो प्लीज एखादं गाणं होऊन जाऊ देत. डेफिनेटली.